जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 मंगेरी बाबा जनार्दन 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 भुवनगिरी बाबा जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन माऊली माऊली जनार्दन माऊली माऊली जनार्दन माऊली 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 शिवस्वरूप राष्ट्रसंत संत श्रेष्ठ सद्गुरू जनार्दन स्वामी माणगुरुजी महाराज बाबाजींच्या कृपेनं आशीर्वादानं शक्तीनं स्मृतीनं त्यांनी काढून दिलेल्या आडवाड्यातून त्यांच्या परंपरेप्रमाणे चालू असलेला आपला धर्मस्वळ यांचा आपला आजचा 6वा दिवस 6व्या दिवसाची संध्याकाळच्या अन्नफलाची अल्पशी सेवा जगद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्या विधीच्या ग्रंथामध्ये पाठीमागे काही अन्नफला शुद्धीचे मंत्र आणले. यथामती आपण त्याचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न करतो, सांगण्याचा प्रयत्न करतो. ते सारे कुठलंही काही कोणतंही काम करा त्याचं नेमकं वर्म कळलं पाहिजे. स्वयंपाक करायचा आहे, मीठ किती टाकायचं कळलं पाहिजे, मिरची किती टाकायची कळलं पाहिजे. वावर नांगरायचे कसं नांगरायचं, कोण माती पाडायची वर्म कळलं पाहिजे. कसं तास नीट आलं पाहिजे. तसे हे सूत्र आहे जेवणाचं सूत्र समजून घेतलं पाहिजे. मुंगीसारखे लोक जन्माला येतात आणि मुंग्यांसारखे मरून जातात. कोण विचारतं त्यांना? जगद्गुरू जनार्दन स्वामींची कीर्ती एवढी आम्हाला आहे की बाबा नाही बाबाजींची कीर्ती येतोपर्यंत चंद्र सूर्य राहील एवढी शक्ती. आपल्या जीवनाच्या उद्धाराकरता ह्या गोष्टीचा आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आम्ही सांगतो म्हणून तुम्ही करा असं आमचा ठास नाही. तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करता आला पाहिजे. एकदा जन्माला आला आईच्या कुशीमध्ये तर आईवडिलांचं काहीतरी नाव निघालं असं जीवन जगलं पाहिजे. आपल्या पितरांची तृप्तता झाली पाहिजे. आईवडिलांना आनंद वाटला पाहिजे असं आचरण आपलं असलं पाहिजे. तेवढ्याकरता बाबाजीने हे मंत्र संकलित केले आणि त्याचे अर्थ सांगितले. यज्ञशिष्टा असेल संत मोच्यंते सर्व केले विषयी यज्ञशिष्ट अमृत भोजयांते ब्रह्म सनातनी असल्यावर आपण सकाळी पाहिलं वर्ष विवेचन पाहिलं. एकादशीचा दिवस आज आहे. व्रत एकादशी करावी उपवासी. आजचा पर्व काळ सकल वारकरी सांगता असो कुठलाही धर्म असो पण एकादशीचं व्रत हा अतिशय पवित्र आहे. तसं पाहिलं तर एकादशीचं व्रत हे 3 दिवस 3.5 दिवसाचे. तेवढं नाही करता आलं तर निदान एकादशीच्या दिवशी मी सकाळी झाले एकादशीच्या दिवशी एकादशी तरी का नाही तर प्रदोष तरी का व्रत केलं पाहिजे. लहान वयापासून संस्कार पाहिजे. जगद्गुरू जनार्दन सर्व बालवयापासून उपासना आहे. ह्या वयातच सगळं साध्य करता येतं. आपले बुद्धी विचार चांगले ठेवायचे असेल तर तेवढ्याकरता आहार चांगले. यज्ञाचं उच्चिष्ट भाग जो आहे तो आपण खाल्ला पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये सात्विक अन्न राजस आणि तामस अन्नाचं विश्लेषण केलेलं आहे. पण त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही. बाकीच्या गोष्टी पाठ करतात, लोकांना सांगण्याकरता, पैसा कमवण्याकरता, पण स्वतःच्या उद्धाराकरता कोण काय करतात. पैसा मार्फत कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, साधू जीवन असू द्या, त्याचे ठेकेल एकच विषय पैसा मारा परमेश्वर. अरे नाही पैसा तर काही धर्माने येतं प्रारब्धाच्या आधीने. ते मिळणार असेल तर मिळत नसेल, मिळता नाही मिळणार. त्याच्याकरता आटाआटी नाही केली पाहिजे. आटाआटी कशाकरता केली पाहिजे? अभ्यास करून आपल्या जीवनाचा कृतार्थ केला पाहिजे. मोठमोठे VIP लोक काय फार चांगले आहेत.
भारताचे पंतप्रधान प्रायव्हेट मोदी शुद्ध शाकाहारी आहे. काही मांसाहारी आहेत त्याच्यामध्ये, पण जे विद्वान लोक आहेत वंशी ते शाकाहारी. शुद्ध शाकाहार माणसाचा आहे. देवाला माणसा चालतो का? तो यज्ञाचं उच्चिष्ट भागवू शकतो का? त्याचा भोग देवाला लावता येईल का? जे दूषित अन्न आहे किंवा दूषित परिस्थितीमध्ये केलेलं आहे, दशलेचं अन्न त्याचं देवाला नैवेद्य आपण कोण टाकते? वर्ष श्राद्धाचं अन्न आहे त्याचा नैवेद्य, हां निश्चित अन्न आहे ते. त्याच्यावर परिणाम तसा होतो. ज्या कारणानं हा स्वयंपाक आपण केला त्या कारणाचा परिणाम त्या अन्नावर होत असतो आणि तशाच प्रकारचं ते अन्न आपण खाल्लं की तशा प्रकारची पाचक शक्ती आपल्या शरीरात होते. म्हणून भगवंताला अर्पण करून मग जे उरलं ते यज्ञाचं उच्चिष्ट आहे, ते अमृत आहे. यज्ञशिष्ट अमृत भोज, अमृत म्हटले त्याला जेवणसुद्धा नाही म्हटले, पदार्थसुद्धा नाही म्हटले. मग कोणते पदार्थ हे ते यज्ञाला समर्पित केले जातात, याचा अर्थ भगवंताला अर्पण केले जातात, ईश्वराला अर्पण केले जातात. शुद्ध सात्विक पदार्थ आहे. साधे वरण भात भाजी म्हणा किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ म्हणा, ही सगळी पदार्थ आहे ते ही भगवंताला अभिप्रेत पदार्थ आहे, ही सात्विक पदार्थ आहे. महात्मा गांधींचं जीवनचरित्र आम्ही ज्यावेळेला वाचतो तेव्हा त्यांचं शुद्ध साखर होतं, म्हणून सात्विक बुद्धी राहिली. त्याच्यामुळे विनोबा भावेंचं जीवनचरित्र वाचलं त्याच्यात पाहिलं त्यांचा आहार पाहायला गेलं तर सात्विक आहार. सात्विक आहारामुळे विचारसरणी चांगली राहिली. लोकमान्य टिळक राजकीय क्षेत्रातले व्यक्तिमत्व होतं. मंडळाच्या कारागृहामध्ये ज्यावेळेस जे ठेवलं गेलं त्यावेळेस त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. कशामुळे लिहिला गेला? ही प्रगल्भ बुद्धी कशा झाली? एवढी प्रगल्भ बुद्धी होती विवेकानंदांची, लोकमान्य टिळकांची. बुद्धीचा स्केल जो सांगितला गेला धर्मशास्त्राने विवेकानंदाचा तो 99% सांगितला गेला. बुद्धी चाणक्य झाली. ध्यान धारणा साधनानं बुद्धी चाणक्य होते. शुद्ध अन्नाने बुद्धी चाणक्य होते. आपल्या शाळेतले पोरं बरेचसे तुम्ही तुमच्याकरता सांगतो, तुम्ही जर कधी चांगलं अन्न खाल्लं तर तुमची बुद्धी जड होणारच नाही. देवाचं चिंतन करून भगवंताचं चिंतन करून अन्न खाल्लं, देवाला नैवेद्य टाकून अन्न खाल्लं गेलं तर तुमची बुद्धी चांगली होईल. अरे एवढं नाही, ते काही हॉटेलवाल्याला बऱ्याचशा हॉटेलवाल्याला सुद्धा कळलेलं आहे. हॉटेलवाले सुद्धा करतात. पहिला चहा झाल्यानंतर 1 कप भर चहा आणि 1 पाणी ते रस्त्यावर टाकतात. आपल्या घरी गुड प्यायला का कळला का गुड झालं तोंडे द्यायची नाही कसं तसंच काय केलं बेटीच तसेच खातात तसेच पितात. सैजल स्नान करून मग तो भगवंताला समर्पित करून ते अन्न खाल्लं गेलं ते यज्ञाचं उच्चिष्ट ते अमृत आहे, ते आपला बुद्धी चांगलं देते. आणि तुम्ही सकल संतांचं जीवनचरित्र पाहिलं, जगद्गुरू तुकाराम बाबांचं जीवनचरित्र पाहिलं असेल किंवा एकनाथ महाराजांचं जीवनचरित्र जरी पाहिलं, एकनाथ महाराज आपल्याजवळ पैठणला जवळ राहिला. 36 वर्ष भगवान कृष्ण परमात्मा तिथे राहिले. पण रोज देवाला भोग लागायचा, रोज पूर्णाची पोळी असायची. असं म्हणतात की एकनाथ महाराजांचं ऐश्वर फार मोठं होतं आणि भगवंताला रोज पूर्णाची पोळी असायची रोज. ते हे बी गावात तो पारले. असं सांगतात की त्यांचा स्वयंपाक एवढा सुंदर असायचा का जर इथं स्वयंपाक केला तर किमान तलवाड्यांचा वाज जाईल एवढं सुगंधित पदार्थ असायचे. गावरान तुपातले सगळे पदार्थ देवाला भोग लावून करायचे. मग ते अन्नाचा अवशेष भाग अमृत ते सेवन करायचे. अजूनही वारकरी संप्रदाय असू द्या की वैष्णव संप्रदाय असू द्या, संन्यास संप्रदायामध्ये अजूनही भोग लागल्याशिवाय आम्ही गुजरातला होतो. महाराजने मला फार चांगलं ज्ञान दिलं. स्वयंपाक करायचा सुचिरभूतपणे एवढंच नाही, स्वयंपाक करता करता सहजच कोणाला हात लागला तरी हात धुवायचा पूर्ण गोष्ट होतं म्हणून. स्वयंपाक केल्यानंतर तिचं पात्र भरायचं. राम लक्ष्मण सीताच्या सुंदर अशा मूर्त्या आणि ते पात्र भरल्यानंतर त्याच्यात तुळशीपत्र टाकायचं. तुळशीपत्र बेलपत्र किंवा गावरान तूप टाकल्याशिवाय देवाला भोग समर्पित केला जात नाही किंवा देव त्याचा स्वीकार करत नाही. आणि मग तो सगळं पदार्थ असे मस्त झाकून पाकून मग देवापाशी घेऊन जायचे. खाली पाण्याचं प्रोक्षण करायचं, एक तुळशीपत्र ठेवायचं, त्याच्यावर ते पात्र ठेवायचं, वरचं पात्र काढून घ्यायचं, त्याला पाण्याचं प्रोक्षण करायचं. प्राणाय स्वामी अनाय सामुदनाय स्वामी समनाय स्वामी आपणाय स्वा. पाणी फिरवायचं, ताट बाजूला ठेवून द्यायचं
आपण बाहेर यायचं, दरवाजा लावून घ्यायचा आणि भगवंत जेवण करता येतं अशी भावना करायची. 5 ते 7 मिनिटं तसं थांबायचं की आता देवाचं जेवण होत आलं असेल, झालं असेल अशी कल्पना करून मग 3 वेळा टाळी वाजवायची की देवाला सूचना का देवा आटपा पटकन आता मी येऊ लागलो. मग ते देवाचं जेवण झालं अशी भावना करून टाळी वाजवून मध्ये जायचं. मध्ये गेल्यानंतर आता देव जेवण केलं पण देवाला पाणी पाजायचे. एक कटोरी खाली ठेवायची वरून आपण पाणी टाकायचे. देव आपल्या ओंजळीने पाणी पितो अशी भावना करून मग देवाला पाणी पाजायचं. पाणी पिल्यानंतर पुन्हा एक स्वच्छ रुमालाने देवाचं तोंड पुसायचं. मग ते पात्र उचलून घ्यायचं, मग आणायचं, पुन्हा मंदिर पुसून घ्यायचं आणि देवाला पुन्हा जेवण केल्यावर पाणी प्यायला लागेल म्हणून एक पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा. अशी परंपरा हे भक्तीची. आम्ही ती देवाच्या कृपेने केली, आजही तसं करतो. म्हणजे हे सारे अन्न वचिष्ठ अन्न हे चांगलं नाही. काही काही बाबाईने सांगायचे हे लहान पोरं आहे, काही काही बरोबर नाही, ते पोरं आहे देवाची, पोरं देव आहे, ते मंदिरं कायला बांधायचे, त्यांच्याच पाय पडायचं. पोरं आहे देव, सणावाराला बाबा शिवायला एखादं पोरानं भजी बिजी काढले ते मागत राहतं. काही डेपट राहतं ते नाही नाही ते पोरं देवाचे, पोरं देव येतं. मग हे काय मटण मंदिर कुठे नसं साधनं चालली नाही नाही. कष्टमष्ट करून देणं ते चांगलं नाही, युक्ती सांगत नाही देवा. तसं अन्न खाणं किंवा देणं नाही ही निषिद्ध, हे कर्म चांगलं नाही. अन्नाचा सगळा खेळ हा. बहुशी सुंदर साधं सोपं अन्न जर खाल्लं गेलं तर आधी व्याधी होत नाही, रोगराई येत नाही, शरीरही चांगलं राहतं, बुद्धी चांगली राहते. देवाला समर्पित करून खाल्ल्यानंतर त्याचा प्रसादात रूपांतर होतं आणि प्रसाद खाल्ल्यानंतर शरीरामध्ये चैतन्य चांगल्या प्रकारचं निर्माण होतं. आणि अन्नाच्या बाबतीमध्ये ही सगळी संत मंडळी ही दक्ष आहे. एकनाथ महाराजांच्या घरी तर फार गोड प्रकार घालायचा, फार गोड. स्वयंपाक केल्यानंतर आता 36 वर्ष भगवान तिथं राहिले. 12 वर्ष पाणी वाहिलं, 12 वर्ष चंदन उघडून दिलं, 12 वर्ष टिकी करता तिथं राहिले. काय किंमत असेल देवानं संतांजवळ राहावं आणि सगळं कर्म करावं. बरं काय गोड बाबी. पाणी आणायचे देवाने कशा करता, देवाला नैवेद्य दाखवण्याकरता, स्वयंपाक करता पाणी आणायचं आहे. पाणी आणायला देवाचे आणि ज्याला भोग लावायचा तोही देवाचे. काय भक्ती असेल एकनाथ महाराजांची म्हणा किंवा जगद्गुरू जनार्दन स्वामीची म्हणा किंवा अन्य सर्व संतांची म्हणा, गृह काकापासून सर्व संतांची. कशामुळे परिमित बुद्धी होते. चित्त ईश्वराकडे का जातं. आपण इथं आता जपाला बसलो, अनुष्ठानला बसलो तरी आपलं चित्त स्थिर होत नाही. का नाही होत. त्याला कारण आहारच, अन्नच. घरी जे आपण अन्न खाल्लेलं राजस अन्न खाल्लेलं, राजस अन्न खाल्ल्यावर ते स्थिर बसू देत नाही. करतात, करणं तुमचं मन सुटलं, पतन झालं तिथं. आमचं काही नुकसान नाही, आम्ही सांगतो मला करू नका तसं नाही करतात. केल्यानं आमचं काही नुकसान झालं समजा. ते मौनामध्ये मौनच सर्व साधनं. मौनामध्ये फार मोठी साधनं आहे. मौनामध्ये फार मोठी शक्ती आहे. कंठामध्ये फार मोठं बल तयार होतं. कंठामध्ये एवढी मोठी ऊर्जा तयार होते. त्या ऊर्जे जसं टिकून राहायला पाहिजे तेवढ्याकरता मौन आहे. मौनाचे सर्व साधनं, सर्व साधनामध्ये श्रेष्ठ साधन जे आहे ते मौन आहे. मौनाला विटंबना होत नाही, वाणी प्रगल्भ होते. म्हणून मौन धरलं गेलं पाहिजे आणि म्हणून मौन धरून अन्नाचं प्राशन केलं पाहिजे. काही बाई खाता खाता जर देवाचं आपण चिंतन न करता जर आपण कसे अन्न खावं लागलो तर त्याचा पाचकरस चांगला कसा होईल. चांगला पाचकरस होण्याकरता आपले विचारही चांगले पाहिजे. कधीही घरी जरी गेला तर मी जेवायला बसला तर होतं संसार आहे त्याच्यामध्ये. कधी मीठ जास्त होईल, कधी मिरची जास्त होईल, कधी बेचव होईल, कधी चवदार होईल. पण जरी तसं झालं तरी आपण त्या अन्नाला नाव ठेवणे. आमचा एक मित्र दादून आहे जिवंत आहे, सर्व्हिसला ते लोक. आपण बसायला ती सर्व्हिसवाली विचारली. पण त्याची एक परंपरा फार चांगली होती, त्याचं बोलणे चांगलं होतं. जेवायला बसला आणि कधी भाजी तिखट झाली तरी काही म्हणणार नाही, खरड झाली तरी काही म्हणणार नाही, आळणी झाली तरी काही म्हणणार नाही. जेव्हा त्याला भूक येत्यावर खायचं आणि बस नाही आटपलं तर हात धुवून टाकायचं, काही म्हणायचं नाही. जेव्हा घरची मंडळी जेवायला बसते त्याला काय मीठ कमी होतं का नाही सांगितलं. आणि खायचं तर होतं ना, मग अपमान का करायचा. अन्न खायचंच आहे, मग अपमान करून का खायचं. मिरची जास्त झाली सांगितलं का नाही, कशा करता सांगायचं नाही सांगायचं. अपमान न अजिबात नाही. पण अन्न हे लावून भजवून नम्र त्याने खाल्लं पाहिजे, तेव्हा ते आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारचा प्राचक्रस तयार करतात. अन्यथा नाही.
अन्नाचा अपमान करूच नाही, प्रसादाचा अपमान कधी करू नये. अन्नाचा अपमान केल्यानंतर फार आवडतं. दुसरी गोष्ट, आपण जेवायला बसलो आणि आपलं मर्दा अन्न खाल्लं, हा काही पडलं म्हणा, काही नुकसान झालं म्हणा, काही त्याच्यामध्ये घाण पडली म्हणा, काही किडामाकोडा पडला, मग ते अशुद्ध झालं, मग ते फेकले, तो गोष्ट वेगळी. पण खूप घ्यायचे, ताट भरून घ्यायचं, नार्द खायचं, नार्द फेकून द्यायचं, तर ते अन्न आपल्या दरिद्रीचा शाप देतं. बुद्धी तर चांगले नाहीच करत, पण दरिद्रीचा सुद्धा शाप देतं. म्हणून अन्न जेवढं पोटात बसेल तेवढं ताटात घेतलं पाहिजे. कुठेही जा, नाशिकला किशनला साडवण करोडपती माणूस, फार वर्षापूर्वीची गोष्ट, 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि दिवाळीला त्यांची आई आता नसेल कदाचित, आणि त्यावेळेस फार महत्त्व. त्या आईच्या हातानं मग जेवढे वर्कर लोक, लेबर लोक असतात त्यांना ती दक्षिणा द्यायचे आणि दिवाळीला ती फराळाला करता बोलवायचे. प्रत्येकाला मग बर्फी असेल म्हणा, बटाटवडा म्हणा, पाववडा म्हणा, काय असेल ते दिवाळीच्या निमित्तानं सगळ्याला फराळाला बोलवायचं. माझ्यासमोर एकदा प्रसंग असा घडला की एक मुलगी चांगल्या प्रकारची, तिला 2 बटाटवडे आणि 2 बर्फीच्या वड्या दिल्या. मी पाहत होतो, ऐकतो नाही समजा, करोडपती लोक आहे. आणि तिने 1 बटाटवडा खाल्ला, बर्फीच्या 2 वड्या खाल्ल्या आणि 1 बटाटवड्यात पात्रामध्ये राहिला. आणि तो किशनला करोडपती माणूस असा समोर बसेल, मी अलीकडे बसलो, मी मुलगी पलीकडे बसलेली होती. आणि तिनं पात्र ते ताट खाली ठेवायचं, तर त्या शेठच्या लक्षात आलं की हिला खायचं नाही. त्याने माझ्या समोर विचारलं, बेटा झालं तुझं? म्हटलं हो. तो बटाटवडा, त्याने पोट भरलं माझं. मग तुला खायचं नव्हतं तर घ्यायचंही नव्हतं. करोडपती लोक, 1 बटाटवड्यानं काय नुकसान झालं असतं, पण अन्नाचं महत्त्व त्यांना कळलं. मारवाडी गुजराती जैन लोकांना आपल्याला कळत नाही. एकदा अशी एकादशी होती आणि एकादशीला त्या मारवाडी गुजराती जैन लोक एकादशीचं व्रत करतात आणि एकादशीच्या दिवशी खिचडी उरली त्यांची. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी त्यांनी त्या खिचडीची थाली पण तयार केली. मी सुद्धा ते खाल्ले होते. फेकलेली खिचडी, अन्न येते, अन्न हे पूर्ण प्रमाण. कालची खिचडी एकादशीची दिवशीची उरलेली खिचडी आणि ती द्वादशीच्या दिवशी त्यांनी फेकून नाही दिली. करोडपती लोक आहेत, एवढे अन्नाला लावून भजून खातात, म्हणून ते श्रीमंत होतात. आपण श्रीमंत लोकांची विटंबना करतो. सगळेच तसे नालायक असं नाही, काही चांगले आहेत, काही नालायक आहेत, पण आपण चांगलं घेतलं पाहिजे. वाचेत मात्र त्यांनी ती खिचडी तेवढी फेकली, काय फरक पडला असतो? अजिबात काही फरक नाही पडत. पण अन्न हे तेवढे करतात, तेवढे कष्ट आहे. अन्न ही लावून भजवून नम्रतेनं खाल्लं गेलं पाहिजे. अनेक संतांच्या जीवनचरित्रामध्ये पुरावे पाहता येतात. बाबाजीसुद्धा सद्गुरू जनार्दन स्वामींना या अन्नाच्या बाबतीमध्ये फार दक्ष राहिले. कारण एक काळ असं असतं की बाबाजीला अन्न काय पाहायला नाही भेटत, तर खायचा प्रश्न काय, असं अवघड जीवन आहे बाबा. म्हणून अन्न हे सुचिरभूतपणे, पवित्रपणे, शांत मनानं, मन स्थिर करून, देवाचं चिंतन करून, स्मरण करून, देवाला नैवेद्य दाखवून मग ते अन्न जर आपण खाल्लं तर आपली विचारप्रणाली चांगली होते, अन्यथा नाही. किती भजन पूजन करा, मीठ मठ मंदिर कुठे आश्रम करा, पण आहाराचं तत्त्वज्ञान नाही सापडलं तर तिथं सगळं रिकामी डबे सांगायचे. निश्चित अन्न जे ते अजिबात खाल्लं गेलं नाही पाहिजे. बनवताना सुद्धा अतिशय भगवंताचं चिंतन करून, भगवंताचं नामस्मरण करून अन्न बनवलं गेलं पाहिजे. नाही तर डोक्यामध्ये भ्रमितपणा होऊन जातो. काय हरकत आहे देवाचा स्वयंपाक करताना देवाचं चिंतन करून, सुचिरभूत झालं पाहिजे. स्नान करून पवित्रतेने कुत्र्या मांजराचा स्पर्श न पाहून आपण सुचिरभूत प्रसाद तो स्वयंपाक बनवायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा. ते अन्न जर लेकरा बाळांना खावं घातलं तुम्ही खाल्लं तर बुद्धी चांगली. पण तसं करत नाही. काही लोक स्नानही करत नाही. तसेच आपलं शरीर धर्मही बाहेर गेला तर सुचिरभूत हात पाय स्वच्छ धुवून मग आपण ते जेवण केलं पाहिजे. तसं वेळ जेवणाचा नियम असं आहे का आपण हातपाय धुतले पाहिजे. अजूनही आपण पाहुणं रावळीकडे गेलो तर हातपाय धुतो आणि मग जेवायला बसतो. पण सूत्र लक्षात ठेवायचं, कुठेही तुम्ही गेला तुम्हाला जर हातपाय धुवायला पाणी दिलं, हातपाय धुवा, पण पाय पुसून जेवायला बसू नका, असं माझ्या वाचनात आलेलं आहे. जर पाय पुसून जेवणाला आपण बसलो तर लक्ष्मी आपल्याकडे राहत नाही असं. आणि रात्री जर तुम्ही संडासला बाथरूमला म्हणा लावीला उठलात आणि लावी करून तसेच जर झोपला तर लक्ष्मी नाराज होते. म्हणून रात्री
लघवीला जरी उठला स्त्री असं पुरुष शरीर धर्म येतो, तर किमान हातपाय धुवून पुसून मग झोपलं पाहिजे. रात्री हातपाय धुतले पण न पुसता जर झोपले तरी लक्ष्मी नाराज होते असं वाचन होते. पण इकडं जेवण करताना मात्र हातपाय धुवायचे पण पुसायचे नाही, आणि इकडं रात्री हातपाय पुसल्याशिवाय झोपायचं नाही. असं सूत्र जर सांभाळलं गेलं तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडतात. म्हणून अनेक संतांच्या जीवनचरित्रामध्ये पाहिलं गेलं तर अन्नाच्यामध्ये लोकमान्य टिळकापासून तर सगळीच मंडळी हे अतिशय विनोबा भावे सुद्धा अजूनही वर्ध्याला जर गेलो आपण तर वर्ध्याला त्यांचे परिबागामध्ये ते भाजीपाला वगैरे पिकवतात आणि त्यांच्या त्या संस्थेपुरतं ते पिकवून त्यांचे ते खातात. विकत्रीचा मला अजूनही ती लोक आणत नाही. आम्ही गेलो आश्रमामध्ये तर त्या महिला म्हणल्या बाबाजी आमची परंपरा चालू आलेली आहे. या शेतीमध्ये आम्ही सगळे महिला मंडळ काम करतो आणि या शेतीमध्ये आम्ही भाजीपाला पिकवतो. आम्ही भाजीपाला कधीही विकत आणत नाही, संस्थेमध्ये आणायची गरज पडत नाही आम्हाला. आम्ही बाबाजींनी लावून दिलेली परंपरा त्या परंपरेप्रमाणे हा भाजीपाला लावतो, तोच प्रसाद म्हणून आम्ही त्याचं सेवन करतो. म्हणून आमच्या बुद्ध्या चांगल्या राहतात आणि आपल्या बुद्ध्या खराब का होतं. त्याशिवाय कुठलेही फळं असो त्या फळं डायरेक्ट खाऊ नका, थोडेसे पुसून लसूण खात जा बाबा. त्याच्यावर अनेक प्रकारची जीवाणू विषाणू कीटाणू राहतात आमटीवर. म्हणून थोडंसं लक्ष हो राहिली का येऊ राहिली बरं चला. मला काही म्हणते का टाईम होईल म्हणून म्हणतो वाक्य आपल्या काही एम पी तरी काही असे नाही. पण अन्नाच्या बाबतीमध्ये लक्षात राहायचं. यज्ञशिष्ट असे न सांगता वचन ते सर्व केले विषयी यज्ञशिष्ट आवड म्हणजे यांती ब्रह्म सनातन आहे. मग ब्रह्ममय अन्न कोणतं आहे तर ते जे स्वकष्टाचं अन्न आहे आणि पवित्र अन्न आहे, पावन अन्न आहे, महाप्रसादाचं अन्न आहे म्हणा. किंवा एखाद्या भंडाऱ्याचं मी सकाळी सांगितलं की भंडाऱ्याचं अन्नसुद्धा फुकट खाऊ नये. नाही काही करता आलं तर ते थोडंफार पत्रा तरी उचलल्या पाहिजे. नाशिकला एक कासलेवाड म्हणून करोडपती माणूस आहे आणि आश्रमामध्ये 400-500 लोक अनुष्ठानला बसतात. तेवढ्या सगळ्यांना दही देत होतो त्याच्या तर्फे देत असतो. किती दही लागू कधी करतात आणि वर्गणी असेल काय असेल ते सगळं देतात ते लोक. आणि त्याचा नियम असा आहे की शेवटच्या दिवशी भांडवला आल्यावर त्यांनी पहिल्यांदा वाढू लागायचं. वाढल्यानंतर मग पात्राळं उचलायचं. पात्राळं उचलल्या की मग एका कोपऱ्यामध्ये जाऊन तो प्रसाद खायचा, नमस्कार करायचा, निघून जायचं. मोठे की नाही का आम्ही एवढं दिलं तेवढं दिलं आणि हे दिलं आणि ते दिलं अजिबात नाही. मोठमोठे लोक हे पण एवढे गुण चांगले वाश्यामध्ये ह्या लोकांच्या घरी त्यांची कपडे ते धुवायपासून तर त्यांचं सगळं अंग धुण्यापर्यंत सगळ्या प्रकारचं त्यांच्याकडे तेवढी माणसे नोकर चाकर आहे सगळं एवढं नको. पण ती आश्रमात आल्यानंतर एवढी सेवा करतात देव करोडपती लोक आहे त्यांना ते वर्म कळलं आहे. एकदा तर काय सांगू या आश्रमातल्या प्रसादाचं वर्म मोठमोठ्या करोडपती लोक एक भावसार म्हणून नाशिकला बाबाजीच्या सेवेमध्ये असणारा माणूस त्यांनीच बाबाजींची बरेचसे फोटो त्या काळात काढले. त्यावेळेला फोटोग्राफी जास्ती नव्हती आणि खऱ्या अर्थात त्या भावसारलाच जास्ती मार्क द्यावा लागेल तर त्याच्यामुळे बाबाजींचे फोटो आपल्यापर्यंत आले. अजूनही आहे जिवंत. आणि एकदा मी नाशिक आश्रमात असताना सकाळी सकाळ महाराज काहीतरी प्रसाद असत तर द्या. भांडारग्रामध्ये स्वयंपाकगृहामध्ये काही नाही आता इथे बसायचं नाही काहीतरी पा आज आम्हाला प्रसाद पाहिजे काहीतरी. काहीच नव्हतं. 2-3 दिवसाचा कुठंतरी एक भाकरीचा तुकडा पडलेला होता. मी तोच घेतला आणि भावसार एवढाच तुकडा हां पटकन एक कागद काढला कागदामध्ये बांधलं खायचं नाही नाही तर नाही सगळ्यांना आम्ही देऊन खायला आता. तेवढा भाजीचा तुकड्याचा तो घेऊन गेला आणि घरी प्रसाद म्हणून खाल्ला. याला म्हणायची श्रद्धा, याला म्हणायचा विश्वास, याला म्हणायचं प्रेम, याला म्हणायचे आपुलकी, याला म्हणायचं आदरता द्यावा. कितीतरी लोक आमच्याकडे बळच थोडी कवायला पण भाकरी द्यावं. ती भाकरी नाही तो प्रसाद देवाच्या दारातून संतांचा स्पर्शाचं अन्न हे प्रसाद. आता काही लोक आश्रमात येतात मग आपण चहा वगैरे घेऊन ठेवा थोडा चहा सगळ्यांना काय नाही आम्ही चहा पित नाही तिकडंच मग चहा आहे का तो आश्रमाचा अन्न चहा आहे का काही जेवायचं आम्ही हे खात नाही ते खात नाही. अरे काही खात नाही. आश्रमाचं अन्न हे पवित्र अन्न आहे, भिक्षेचं अन्न आहे, ते देवाचा प्रसादाचं अन्न आहे. ते खाल्ल्यानंतर बुद्धी चांगले होईल. आश्रममध्ये कधी ताटात ठेवायचा नाही. जे असेल ते लावून भरून खाल्ला पाहिजे. नियम घरी चहा पित नाही चहा प्यायचाच नाही. तुम्हाला तो चहा दिसलाच कसा हा प्रश्न आहे. प्रसाद का दिसला नाही तुम्हाला का दिसत नाही तो प्रसाद आहे
एकदा एकादशी दिवशी माझ्या गाडीमध्ये बुंदीचा एका यज्ञाचा प्रसाद होता आणि सगळ्यांना दिला गावामध्ये. एक जण आपल्याच गावात आला, नाव नाही कोणाचे सांग, त्याला बाबा आज एकादशी म्हणलं. मग मी बुंदी खाल्ली, उपास मोडला म्हणून मोडला. त्याच्याच पाठीमागं दुसरा म्हणला, बाबाजी एकादशी ना असा प्रसाद खाल्ला, उपास मोडला म्हणलं. नाही मोडला. काय प्रकार आहे? पहिला म्हणला बुंदी खाल्ला, बुंदी खाल्ल्यामुळे तुझा उपास मोडला, 100% मोडला. पण दुसरं म्हणलं बाबा मी प्रसाद खाल्ला, उपास मोडला म्हणून नाही मोडला. प्रसाद खाल्ल्यावर उपास कसा मोडला? मोडणारच नाही. यज्ञाचा उशीर हा आमचं ते म्हणून बाबा मग तुमचं कसं, आमचे थोडे नियम आहे त्याच्यामध्ये. पण तरी आम्ही अन्नाचा अपमान करत नाही. कोणी काही प्रसाद दिला त्याचा अपमान करत नाही. हे वर्म आहे द्या. संतांचं उच्चिष्ट अन्न मिळलं पाहिजे, त्याच्याकरता श्वान होऊन गेलं पाहिजे, अशी भूमिका म्हणत पाहिजे. संतांच्या स्पर्शाचं अन्न, दृष्टीचं अन्न, हे अन्न नसून तर अमृत आहे. ते अमृत आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे, अशी भूमिका आपली तयार झाली पाहिजे. तेव्हा विचार प्रणाली चांगली होते, अन्यथा नाही. नाशिक अशामध्ये आम्ही असायचो, कधीतरी गेलो, बरेचसे मित्रमंडळी आम्ही नवीन मंडळी करता सांगतो, जुन्यांना माहिती. ती म्हातारी भाकरी करायला लागायच्या त्यावेळेला चुलीवर. बरं आता तिला काही तर थोड्या भाकरी नाही, पण त्या एक पोतं पिठाच्या भाकरी करायला लागायच्या आणि ते बसून बसून बिचारी थकून जायचे. आणि आता आम्ही फुकट बाबा पाहिला, तिला राग यायचा. आणि काय म्हणायची माहिती आहे, तोंडावर आम्ही 5 जवळ गेल्यावर आम्ही 5-6 पोरं जरा गेलो, आले मेले मोडते जनार्दन बाबाचा गो खायला. तोंडावर म्हणायची, मागं पुढं सुद्धा नाही. एकदा नाही कधी गेलं का तिचं तेच वाक्य, आम्हाला पाहिलं आले मेली मोडते गो खायला. याला घरी भेटत नाही खायला, कुठल्या का सुटले बाबाचा गो खायला, कुठल्या का सुटले आले आश्रमात गो खायला, असं म्हणायचे. राग आणि आला नाही बाबा कधी आम्हाला तसं. आम्ही अजूनही 2-5 मित्र अजूनही जिवंत आहेत. ते जरी ग्रस्त जीवनामध्ये तरी अजून आम्ही जिवंत आहेत. त्याच्यात कधी राग नाही आला त्या आईचा आम्हाला. आणि आम्ही वळून जायचं सांग, आई हाय का काही खायचं सांग. आम्हाला माहिती ती ताज्या भाकरी देणार नाही आम्हाला. मग शिळ्या भाकरी, मग तिने काय करायचं, बारीच्या 2-4 दिवसाच्या भाकरी जर असल्या त्या अशा कडक व्हायच्या, मग ती खलबात्यामध्ये कुटायची. त्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा नरम व्हावा म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये कांदा लसूण आणि त्याची फोडणी द्यायची, हिरवी मिरची टाकून फोडणी द्यायची आणि तो भुगा करून ठेवायचा. आमच्यासारखी फुकटी आली का त्याला ती राहायची. कधी गावाच्या जरी चपात्या पोळ्या असल्या कडक झाल्या, तिने ते खलबत्यात कुटायच्या, त्याला पाणी लावायचं आणि ते असं पोळ्यासारखं मस्त कांदा लसूण टाकून परतून आणि ते आम्हाला द्यायचे. जा मेल्या म्हणलं खा तिकडे. पण त्यात आम्ही कांदा पाहिला नाही कधी, लसूण पाहिला नाही कधी. तो जनार्दन स्वामींचा प्रसाद आहे, तो यज्ञाचं उच्चिष्ट, ते अमृत आहे. ते अमृत खाल्ल्यामुळे शरीर घडलं. आत्ताचा कुंभमेळ्याचा प्रसंग सांगतो तुम्हाला. परमपूजनीय स्वामी शांतिगिरी महाराजांच्या सान्निध्यातच मी तिथं माझा टेंट लावलेला होता, तिथंच राहिलो मी. मुद्दाम राहिलं, मला थोडंसं परीक्षण करायचं होतं, कारण मी जास्ती काळ शांतिगिरी महाराजांच्या सहवासात राहिलो नाही. आणि त्याच्यामुळे शांतिगिरी महाराजांचं जीवनचरित्र काय आहे, त्यांचा उपक्रम काय आहे, याचा अभ्यास करण्याकरता मी सगळ्या साधूतून थोडा बाजूला राहिलो. सगळे बाजूला राहिले, मी बाबाजी शांतिगिरी महाराजांच्या टेंटमध्ये राहिलो, तिथं बाजूला राहिलो. आणि फार काही शिकायला मिळालं तिथं. शिकता आलं पाहिजे, राजानुसारची बुद्धी ऐकली पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. गंमत अशी झाली, गंमत अशी झाली का आदल्या दिवशी पुऱ्या केल्या होत्या. पुऱ्या संध्याकाळी सगळ्या लोकांना जेवायला, प्रवीण भाऊ पुऱ्या केल्या होत्या सगळ्या लोकांना जेवायला. कुंभमेळ्यामध्ये घडलेला प्रकार आत्ताचं सांगतो मी तुम्हाला. आमचे भगोरे अन्न होते सकाळी, मग त्या पुऱ्या उरल्या बऱ्याचशा. पुऱ्या आपण किती मांजरपणा करतो, अन्नाच्या बाबतीत किती बेगदारपणे वागतो म्हणून सांगायचे तुम्हाला. सकाळी त्या महिला मंडळ जे होतात नाशिकचं, काही महिला मंडळ, त्या भगोरे अण्णांनी त्यांना सगळ्याला बोलावलं. त्या ज्या पुऱ्या त्या पुऱ्यांचा बारीक भोगा केला आणि त्याला मीठ मिरची हिरव्या मिरच्या लावून तो परतून तो सगळ्यांनी खाल्ला. आपण काय करतो बघा किती महाग. इकडं आपल्या आश्रमात सुद्धा काही पोरं म्हणलंही वाईट वाटतं, पण काय होतं, खूप बोललं तर एक कुत्रं नाही राहायचं. इकडं पोळ्या उरल्या का इकडं काही ना देऊन टाका द्या वाटल्या मोठ्या. अरे काही चारा खाईल, माणसं खातील का? कारण त्याला
चुरा करा, भोगा करा, त्याला तेल मीठ मिरची लावा, त्या खाणं या वाढल्या 5-5, 25-25 पोळ्या गाईला देऊन टाकतात. पण आता काय झालं, आपला स्वभाव थोडासा कडक असल्यामुळे लोक म्हणतात बुवा माझी तुम्ही बोलूच नका, तुमच्या त्या कडक स्वभावाला कोणी कुत्रं राहीन आश्रमात. पण आता सहनही होत नाही, सांगता येत नाही, अशी गंमत होऊन जाते. अन्नाच्या बाबतीने असं अन्न असं माजुरीपणा करून 2-2, 10-10, 20-20 पोळ्यानं तुम्ही गाईला देत असाल तर माईबापावर तुम्हाला काय होईल सांगा ना तुम्ही. आश्रमातलं अन्न कधीच शिळवत नाही, कधीच शिळवत नाही, कधीच शिळवणार नाही देवा, कधीच नाही. पवित्र अन्न आहे, पावन अन्न आहे, ते भिक्षेचं अन्न आहे, 4 घरं भिक्षा मागून मिळलेलं अन्न आहे, श्रद्धेचं अन्न आहे, विश्वासाचं अन्न आहे, प्रेमाचं अन्न आहे, ते तुम्हाला बाधा देऊ शकत नाही देवा. पण एवढा माजूरपणा काय केलं करतात. म्हणजे पेटच्या भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा भात राहतो, सगळे गरम गरम करून खावा ना, पण नाही खा, फेकून देतात. कसे श्रीमंत व्हाल, कसे चांगले व्हाल तुम्ही, दरिद्रीच राहा. अन्न शाप देतं हे, पण अन्न एवढं लावून भजून खाल्लं गेलं पाहिजे. अन्न एवढंही बाजूला जाता आलं नाही पाहिजे. उरलंच काही असेल तर मग गाईला दिलं पाहिजे, कुत्राला दिलं पाहिजे म्हणा. पण फेकलं नाही पाहिजे, पायाखाली गेलं नाही पाहिजे. अन्न बाथरूममध्ये गेलं नाही पाहिजे. आमच्या लहानपणी आम्हाला एक कथा सांगितली, आठवली म्हणून सांगतो की एकदा एक राजा होता, पण त्या राजाला 2-4 राणी होत्या आणि ती रोज भला मोठा स्वयंपाक करायचा, अर्धा खायचा, अर्धा ताटामध्ये, तसंच ते बाथरूममध्ये अन्न जायचं. 1 वर्षाने, 2 वर्षाने, 2-5 वर्ष निघून गेले आणि शेवटी लक्ष्मी माता रुष्ट झाली आणि तिने राजाला स्वप्नात येऊन सांगितलं, राजा तुझ्या घरी सगळे उन्मत्त झालेले, मला आता तुझ्याकडे राहायचं नाही. स्वप्नामध्ये माझा पाय पडायला लागला का मा असं करू नको, काय चुकलं नाही, पाय अन्न अर्ध खातात, अर्ध फेकून देतात बाथरूममध्ये, तिथंच संडासला करतात, तिथंच स्नान संध्यादी कर्म करतात आणि त्या अन्नाची विटंबन झाल्या कारणानं मला आता तुझ्या राज्यात राहायचं नाही, मला निघून जायचं, तुझ्या राजवाड्यात राहणार नाही. तो राजा तिथं स्वप्नात पाया पडायला, आई जाऊ नको, असं करू नको. झोपेतून उठला, तडतड बाथरूममध्ये गेला. बाथरूममध्ये जिथं लघवी संडास बाथरूम, महिला मंडळ स्नान करतात, तिथं तो सगळं पदार्थ पाहिले का पोळ्या पडलेल्या, भाजी पडलेली, आमटी पडलेली. त्यानं ते भाजी, आमटी, ते सगळं एका ताटामध्ये घेतलं. आई जगदंबेला विनंती केली, हे आई जगदंबे जाऊ नको, तू गेली तर आम्हाला कोण विचारणार आहे, आमचे हाल होतील, म्हणून तुझ्या पाया पडतो, जाऊ नको. मी ही सगळं अन्न खातो. त्या राजानं ते बाथरूममधलं अन्न खाल्लं तरी लक्ष्मी राहिली नाही. माय बापा हो, अन्नाला माजुरीपणा करू नका. किती अन्न फेकून देतो सांगा ना तुम्ही. अरे उरलंच ना, गोरगरीबाला द्या, गोब्राह्मणाला द्या, गाईला द्या, पण फेकू नका. खाऊन मारलं पण टाकून मारू नये. म्हणे खाऊन मारलं चालतं पण टाकून मारू नका. तुम्ही टाकून मारतात ती अवघड द्या. अन्नाचा परिणाम फार गोड आहे. गणेशने मला सकाळी सांगितलं का आपल्या प्रसंग सांगा. जालन्याचं आपल्याकडं मला नाव नाही लक्षात राहायचं, मागच्या 2-3 वर्षापूर्वी अनुष्ठानला बसलं तर गरीब परिस्थिती, घरची फार नाही, चालली परिस्थिती नाही, पण त्यांनी घडलेला प्रसंग सकाळी गणेश बा सांगला म्हणून आता सांगतो, आठवलं. पहिलं त्यांचं पोटचं ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्या पोटामध्ये तो नायलॉनचा दोरा राहिला होता आणि आमच्या नारायणदेव रत्नाबाईने काहीतरी त्यांचा संपर्क झाला आणि सांगितलं का काय गावला असं अनुष्ठान येतं का अनुष्ठानला. त्यांची श्रद्धा बसली, ते बिचारे अनुष्ठानला आले आणि आल्यानंतर त्यांनी इथं सगळे प्रवचन ऐकले अन्नाचे, आहाराचे, आणि ते पोटामध्ये तो धागा येतो त्यांच्या टोचायचा. तुम्हाला उभा करतो मी थोड्या वेळाने, त्यांना पाय करतात आणि त्यांचं अनुष्ठान संपलं का त्यांना विचारा पुन्हा तुम्ही काय घडलं म्हणून. त्यांनीच आपल्याला सांगितलं. परिणाम असं झालं ते टोचायचं. आता त्यांच्या मनात झालं का अनुष्ठान करून मग जाऊ आपण, मग ऑपरेशन करून तो धागा काढून घेऊ. पण इथं अनुष्ठानामध्येच बाबाजीने अशी कृपा केली का तो टोचत बरोबर पोटाच्या बाहेर आला नाही, निवडून काढून घेतला. ऑपरेशनची गरज पडली नाही. ही बाबाजीची कृपा आहे. माणूस पाहिजे इकडं बसली, हो बरं, हो बा, हा हे बाई ही व्यक्ती पहा तुमच्या समोर आहे. घडलेला प्रसंग 2-3 वर्षापूर्वीचा. पोटामधून धागासुद्धा ऑपरेशन करायला किती पैसा लागला असता सांगा. त्या पोट पुन्हा पंक्चर करून टाकलं असतं, पुन्हा सगळं शरीर खलास करून टाकलं असतं. फार मोठी गरीब, फार मोठी चांगली परिस्थिती नाही, मिडियम क्लासमधला माणूस आहे.
पण बाबाजीची कृपा झाली, ऑपरेशनची गरज पडली नाही. या अन्नाची एवढी ताकद आहे. बस या अन्नाची एवढी ताकद म्हणजे अन्न हे अशा प्रकारचं पवित्र त्याने खाल्लं पाहिजे बाबा. हो, तेव्हा जीवनाचं सातवलं. वाढ नामटी वाढली का? खूप सांगेल पण वेळेच्या आभार. अजून उद्याचा दिवस आहे. उद्याची दुपारची सेवा, संध्याकाळची सेवा. खूप MP3 कॅसेट आहे आपल्याकडे. खूप आहार बोलेल मी. खूप श्लोक अजून माझ्याकडे शिल्लक आहे सांगायला, पण वेळ शिल्लक नसतं म्हणून सांगता येत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा बाबा, अन्न कोणाच्याही घरी खाऊ नका. जिथं चोरी केली जाते, चोराच्या घरचं अन्न, राजकीय क्षेत्रातल्या लोकांचं घरचं अन्न, दृष्ट दुराचाराच्या घरचं अन्न, आपलं कोणताही नातेवाईक असेल पण तो जर दारू पित असेल ना, मांस खात असेल तर अशा घरचं अन्न हे जर टाळलं तर तुमच्या जीवनात सोडदार आहे. आणि तिसरी गोष्ट, अन्न हे लावून भजवून नम्रतेने खायचं. अन्न फेकू नका, अन्नाचा उन्मादपणा करू नका. अरे अन्न आम्हाला विचारा, अन्न भूक काय अशी आम्हाला माहिती. कितीतरी दिवस आम्हाला अन्न पाहायला नाही भेटलं. लिंबाची पाने खाऊन दिवस काढले, भिक्षा मागून नाही जगलो. जगद्गुरू जनार्दन स्वामीसुद्धा अभ्यालाचे पानं खाऊन, पिंडीवरची साबुदाणा काय जे असेल ते खाऊन साधना केली बाबाजीनं. आणि बाबाजीच्या परिवारामध्ये आणखी एक व्यक्तिमत्व झालं, ते म्हणजे पूर्णगिरी बाबा. त्यांनी आंब्याची पानं खाऊन दिवस काढले, लाचारणी पत्करले. म्हणून भूक काय असते आम्हाला चांगलं माहिती आहे. अन्न खाऊन माझा टाकून वाजू नका, नम्रतेनं खा, भगवंताचं चिंतन करून खा, सुचिरबोध खा. कोणाच्याही घरचं खाऊ नका, कुठंही खाऊ नका, फुकटचं तर अजिबातच खाऊ नका. एवढंच लक्षात घ्या. झालेली सेवा सद्गुरू जनार्दन बाबांच्या कृपेने त्यांच्या पवित्र चरणावर समर्पित करतो. घ्या हातामध्ये पाणी. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां धर्मश्रिता प्राणसमायुक्तं पचम् अन्नं चतुर्विधम् अहं कृत्रं यज्ञ स्वतः मम औषधम् मंत्रः ममेवाजं महम् अग्निरहुतं ब्रह्मार्पणं ब्रह्महवे ब्राह्मणग्निब्रह्महुतं ब्रह्मवेतेन गन्तव्य ब्रह्मकर्म समाधिनं यज्ञशिष्टासीन सन्तो मोच्यन्ते सर्वकिल्बिषे यज्ञशिष्टामृतभोजो यान्ति ब्रह्म सनातनं प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानां हानिरसुजायते प्रसन्नचेतुषियाशो बुद्धिपर्यवतिष्ठते आञ्जनिगर्भसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोषविनाशाय हनुमन्तस्वाम्यहं शिवार्पण कृष्णार्पणं तत्सत्परब्रह्मार्पणमस्तु। नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपालकृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दाता 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 लक्ष्मीनारायण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंगबली की जय। ज्योतिनाथ महाराज की जय। शनेश्वर भगवान की जय। सीताराम। आणखी 2-3 सूचना जाता जाता लक्षात ठेवा, खाता खाता लक्षात ठेवा. पाणी उभ्यानं कधीच पिऊ नका. आता तर इतकं फॅट निघलं, ते बाटल्या निघतात, उभ्यानंच पाणी प्यायचं. जे लोक उभ्याने पाणी पितात त्यांचे पुढे गुडघे दुखायला लागतात. ज्यांना आपले गुडघे पुढे दुखावा लागू नये असं वाटतं असेल त्यांनी कधीच उभ्यानं पाणी प्यायचं नाही. उभ्याने पाणी जर पिलं, आता ज्याचं पारायण तुम्ही करतात त्या ग्रंथात सत्तावल्या की गुरुचरित्रामध्ये जे लोक उभ्याने पाणी पितात त्यांना दारू पिण्याचं पाप लागतं. मग ती महिला असू नाही तर पुरुष असो. आता जे लोक दारू पाणी पितात उभ्यानं, कोणतं पाप लागलं? दारू पिण्याचं पाप लागलं. म्हणून उभ्यानं पाणी कधीच पिऊ नका, बसून पाणी प्या. पाणी उभ्यानं पिल्यानंतर आणखी एक नुकसान होतं, ते म्हणजे पोटामध्ये नळ भरले जातात, मध्ये गॅस भरलं जातं. जसं टुपल्यावर राहते तुम्ही पाहिलंच, गवंड्याकडे राहते, त्याच्यामध्ये एअर जर धरला तर ते टुपल्यावर बरोबर टाकत नाही, तसं मध्ये एअर भरला जातो. म्हणून उभ्यानं पाणी कधीच पिऊ नका, खाली बसून पाणी पिऊ. उभ्यानं फक्त दूध प्यायचं. शास्त्र सांगतं उभ्यानं जर दूध पिला तर तुमचे गुडघे दूध नीट होतात, आणि उभ्यानं पाणी पिलं तर गुडघे खराब होतात. म्हणून उभ्यानं पाणी पिऊ नका. आणि दूध पिणार असेल तर बसून दूध पिऊ नका. वाचनात आहे म्हणून सांगतो, दूध पिणं असेल तर उभ्याने प्यायचं, पाणी प्यायचं असेल तर बसून पाणी पिलं पाहिजे. जय जगन्नाथ.